फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोफ या कादंबरीचा भाग पहिला, विभाग दुसरा, प्रकरण 5. प्रकरणाचं शीर्षक आहे व्याकुळ हृदयाची कबुली, संपूर्ण उलटी उडी. आलोशा म्हणाला, आता पहिला अर्धा भाग समजला. तुला पहिला अर्धा भाग समजला? तो अर्धा भाग म्हणजे एक नाटक आहे आणि ते तिकडे केलं गेलं. दुसरा अर्धा भाग म्हणजे शोकांतिका आहे आणि ती इथं घडत आहे. आणि त्या दुसऱ्या अर्ध्या भागासंबंधीनं मला आत्तापर्यंत काहीच कळलेलं नाही, आलोशा म्हणाला. आणि मला तरी कळलं आहेस म्हणतोस काय? थांब दमित्री, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मला सांग, तुमचा वांगनिश्चय झाला आहे ना? अजून तो कायम आहे ना? आमचा काही एकदम वांगनिश्चय झालेला नाही. त्या घटनेनंतर 3 महिने तरी नाही. दुसऱ्या दिवशी मी विचार केला की हे प्रकरण संपलं. त्यावर एकदा पडदा पडला. आता यापुढं यातलं काही शिल्लक राहायचं नाही. तिला मागणी घालणं उद्धटपणाचं होईल असं मला वाटलं. तिच्या बाजूनं ती शहरात जे 6 आठवडे होती तेवढा काळ कसलीही हालचाल झाली नाही. मात्र एक घडलं खरं. ती माझ्याकडे आली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिची मोलकरीण नजर चुकवून एक पाकीट माझ्याकडे घेऊन आली. मी ते फोडलं. त्यात बँक नोट मोडून उरलेली रक्कम होती. फक्त 4,500 रुबलांची गरज होती. पण नोट मोडताना अदमासे 200चा घटाव काढला गेला होता. तिनं फक्त माझ्याकडे 260 रुबल असे काहीतरी पाठवले. नक्की आता आठवत नाही, पण चिठ्ठी नाही की खुलाशाचा एक शब्द नाही. पाकिटावर तरी एखादी पेन्सिलची खूण असेल म्हणून मी पाहिलं, पण काही नाही. झालं. मी तो उरलेला पैसा असा काही दारूच्या चैनबाजीत उडवला की नव्या मेजरला मला ताकीद देणं भाग पडलं. झालं. त्या लेफ्टनंट कर्नलनं लष्करी तुकडीचा पैसा भरला. प्रत्येकजण अगदी आश्चर्यचकित होऊन गेला, कारण तो पैसा जसाचा तसा पडला असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यानं तो पैसा भरला आणि लगेच तो आजारी पडला, अंथरुणाला खिळला आणि 3 आठवड्यांनंतर त्याच्या मेंदूला नरमपणा येऊ लागला आणि तो नंतर 5 दिवसांनी मेला. त्याला लष्करी इतमामानं पुरण्यात आलं, कारण त्याला नोकरीतून कमी केल्याचा हुकूम मिळायला पुरेसा अवधी राहिलाच नव्हता. त्याच्या अंत्यविधीनंतर 10 दिवसांनी कॅतरिना इवानोव्ना आपल्या मावशीला आणि बहिणीला घेऊन मॉस्कोला गेली. ज्या दिवशी त्या गेल्या, मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यांना पोचवायला किंवा निरोप द्यायलाही गेलेलो नव्हतो. त्याच दिवशी एक लहानशी चिठ्ठी मला मिळाली. पातळ निळ्या कागदावर एक तुकडा होता तो. त्यावर पेन्सिलनं फक्त एकच ओळ लिहिली होती, मी तुम्हाला लिहीन, वाट पहा. का? बस एवढंच. आता पुढचे मी 2-4 शब्दातच सांगतो. मॉस्कोत त्यांच्या दैवानं विद्युत गतीनं पलटी खाल्ली. एखादी अरबी भाषेतली परिकथा असावी त्याप्रमाणे. सेनाधिकाऱ्याची ती जी विधवा होती ती यांची अगदी जवळची नातेवाईक होती. तिच्या वारस असलेल्या अगदी जवळच्या नात्यातल्या 2 भाच्या एकाच आठवड्यात देवीच्या साथीला बळी पडल्या. त्या म्हाताऱ्या बाईला कमालीचं दुःख झालं. तिनं कात्याला आपली मुलगी, आपली एकमेव आशा मानलं. तिला पकडून ठेवलं आणि आपलं मृत्यूपत्र बदलून तिच्या नावानं केलं. पण त्याचा उपयोग होणार भविष्यकाळी. मध्यंतरीच्या काळात तिनं तिला चालू खर्चा करता म्हणून 80,000 रुबल दिली. तिच्या लग्नाकरता व्हायचा खर्च त्यातच सामील होता. तिनं त्या रकमेचं वाटेल ते करावं. ती फार लहरीबाई होती. पुढं मला मॉस्कोत तिचं काहीचं दर्शन झालं. मला पोस्टानं अचानक 4,500 रुबल आले. तू जाणशीलच की मी आश्चर्यानं थक्कच झालो. 3 दिवसांनंतर तिनं सांगितलं होतं तसं तिचं पत्र आलं. ते आता माझ्याजवळ आहे. ते मी नेहमी जवळ ठेवतो आणि मरेपर्यंत ते माझ्यापाशी राहील. दाखवू का तुला ते? तू ते वाचच. माझी पत्नी होण्याची इच्छा तिनं त्यात व्यक्त केली आहे. तिनं स्वतःला माझ्या स्वाधीन केलं आहे. माझं तुझ्यावर वेडं प्रेम आहे. आलोशा, माझ्या गावंढळ शब्दात, माझ्या गावंढळ स्वरात, माझ्या जन्मोजन्मीच्या गावंढळ स्वरात, जो स्वर मला कधीच सुधारता आला नाही त्या स्वरात, त्या ओळी तुला बोलून दाखवण्याची माझी लायकी नाही. त्या पत्रानं अजूनही मला हृदयात भोकसल्यासारखं वाटतं. मला काहीच वाटत नाही. अजून मला काहीच वाटत नाही असं तुला वाटतं? मी तिला लगेच उत्तर लिहिलं, कारण मला मॉस्कोला जाणं अशक्य होतं. मी तिला डोळ्यात आसवं आणून लिहिलं, एका गोष्टीची मला जन्मभर लाज वाटेल. मी तिला, तू श्रीमंत आहेस आणि तुझ्यापाशी हुंड्याचे पैसे आहेत आणि मी केवळ एक स्वाभिमानी भिकारी आहे असं त्यात म्हटलं. मी पैशाचा उल्लेख केला. मी ते मुकाट्यानं सहन करायला पाहिजे होतं, पण ते माझ्या लेखणीतून निसटलं.
मग मी लगेच इवानला लिहिलं. त्या 6 पानी पत्रात त्याला यासंबंधी जे काही लिहिता आलं असतं ते लिहून त्याच्याकडे पाठवलं. असा का तू माझ्याकडे पाहतो आहेस? माझ्याकडे रोखून का पाहतोस? होय, इवानला तिच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं. अजूनही तो तिच्यावर प्रेम करीत आहे. मला ते माहीत आहे. जगाच्या मतानं मी हे मूर्खपणाचं कृत्य केलं, पण कदाचित तेवढ्या त्या मूर्खपणाच्या गोष्टीमुळे आता आपण सगळे वाचू. ओ, इवानविषयी तिला किती वाटतं, ती त्याला किती मान देते ते बघत नाहीस तू? जेव्हा ती आम्हा दोघांची तुलना करेल तेव्हा ती माझ्यासारख्या माणसावर, आणि ते सुद्धा इथं इतकं सारं घडल्यावर, प्रेम करू शकेल असं तू समजतोस? पण माझी खात्री आहे ती तुझ्यासारख्या मनुष्यावरच प्रेम करेल, त्याच्यासारख्या मनुष्यावर करणार नाही. ती स्वतःच्या सच्चारित्र्यावर प्रेम करते, माझ्यावर नाही. हे शब्द दमित्रीच्या तोंडून अनिच्छेने आणि द्वेषाने बाहेर पडले. तो हसला. क्षणभरात त्याचे डोळे चमकले. तो लज्जेने लाल झाला आणि आपली मूठ जोराने मेजावर आपटली. मी शपथपूर्वक सांगतो आल्योशा, तो स्वतःवर तीव्रतेने आणि खऱ्याखुऱ्या मनाने रागावून ओरडला. तुझा विश्वास बसो न बसो, ईश्वर पवित्र आहे आणि ख्रिस्त ईश्वर आहे. त्याची शपथ घेऊन सांगतो की जरी मी तिच्या उदात्त भावनांना आता हसलो तरी मी तिच्या पुढं लाख पटीनं मनानं अधम आहे, आणि तिच्या या उदात्त भावना एखाद्या स्वर्गीय देवदूतांच्या भावनांइतक्याच प्रामाणिक आहेत. त्यातली शोककथा ही आहे की याची मला निश्चितपणे जाणीव आहे. कुणी थोडासा त्यात दिखाऊपणा आणला तरी त्यात दोष काय? स्वतः मी तो करीत नाही, आणि तरी मी प्रामाणिक आहे, प्रांजळ आहे. इवानविषयी म्हणशील तर तो आता मानवी स्वभावाला किती शिव्या मोजत असेल. अगदी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून ते मी समजू शकतो. पसंती कोणाला कशाला दिली ते पहा. एका राक्षसाला की जो वाङ्निश्चयानं बांधलेला आहे आणि ज्याच्याकडे सारे डोळे लागलेले आहेत, तरी आपली व्यभिचारी कर्म जो आवरू शकत नाही, आणि ती देखील आपल्या वाग्दत्त वधूच्या समोर. असा माझ्यासारखा मनुष्य पसंतीला उतरतो आणि तो नाकारला जातो. का? तर एका मुलीला आपलं जीवन आणि भाग्य कृतज्ञतेच्या पोटी बळी द्यायचा आहे म्हणून. हे हास्यास्पद आहे. मी यातला एक शब्दसुद्धा इवानला बोललेलो नाही, आणि त्यानंही तशा प्रकारचं कसलंच सूचन मला केलेलं नाही. पण दैवात आहे ते घडून येईल, आणि श्रेष्ठ मनुष्यच शेवटी टिकून राहील. नादान आपल्या मागच्या दाराच्या बोळकंडीत कायमचा नाहीसा होईल. त्याची ती गलिच्छ बोळकंड, त्याची ती आवडती बोळकंड, जिथं त्याला घरच्यासारखं वाटतं तिथं तो घाणीत आणि दुर्गंधीत स्वच्छंदीपणानं मौजमानीत बुचकळ्या मारीत राहील. मी मूर्खासारखा बडबडत राहिलो. आता माझ्यापाशी शब्द उरलेले नाहीत. मी ते वाटेल तसे वापरतो, पण मी म्हटलं तसंच होईल. मी मागच्या बोळकंडीतच बुडणार आणि तिचं इवानशी लग्न होणार. थांब दमित्री, आल्योशा अतिशय चिंताग्रस्त स्वरात त्याला मध्येच थांबवून म्हणाला. अजून एक गोष्ट तुझ्याकडून स्पष्ट झाली नाही. ती म्हणजे काही असलं तरी अजून तू तिच्याशी वाङ्निश्चयानं बांधलेला आहेस, होय ना? ती तुझी वाग्दत्त वधू. जर तिची इच्छा नसेल तर तू हा संबंध मोडू कसा शकतोस? होय, औपचारिक विधीनं आणि धर्मानं एकमेकांना आम्ही बांधलेलो आहोत. हे सर्व मॉस्कोत जाऊन मी दाखल झालो तेव्हा मोठा समारंभ करून मूर्ती वगैरे ठेवून सर्व काही उत्तम रीतीनं करण्यात आलं. सेनाधिकाऱ्याच्या बायकोनं आम्हाला आशीर्वाद दिला, आणि खरंच सांगतो कात्यानं तिचं अभिनंदन केलं. तू छान पसंती केलीस, ती म्हणाली. मला थेट त्याचं अंतरंग दिसतं, आणि तुझा विश्वास बसेल, तिला इवान मुळीच आवडला नाही. तिनं त्याचं स्वागतही फारसं केलं नाही. माझं कात्याशी मॉस्कोत खूप बोलणं झालं. मी तिला माझ्या संबंधानं सांगितलं, प्रांजळपणानं, विश्वासपूर्वक. तिनं सर्व काही ऐकून घेतलं. गोड गोंधळ दाटला. शब्द कोमल उमटला. अर्थात अभिमानाचे शब्दही होतेच. तिनं माझ्याकडून सुधारण्याचं वचन मोठ्या जबरदस्तीनं घेतलं. मी वचन दिलं, आणि इथं काय 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 मी आज तुला इथं बोलवून घेतलं. आजच, लक्षात ठेव, तुला कॅतरिना इवानोव्नाकडं पाठवायला. आणि आजच बरं. अन काय? तिला सांगायला की मी तिला पुन्हा कधी भेटणार नाही. तिला सांग त्यानं तुम्हाला आपले नमस्कार सांगितले आहेत. पण शक्य आहे हे? म्हणून तर मी जाण्याऐवजी तुला पाठवित आहे, कारण ते अशक्य आहे. मी तिला माझ्या तोंडानं कसं सांगू? आणि तू कुठं जाणार? मागच्या बोडकंडीत. म्हणजे गृशिंकाकडे? आल्योशा दुःखपूर्ण स्वराने त्याचे हात घट्ट धरून उद्गारला. राकीतींनं खरंच सत्य सांगितलं असेल काय? मला वाटतं तू तिला सहज भेटला असशील आणि तिथंच सगळं संपलं असेल. वाङ्निश्चय झालेला पुरुष अशा गाठी भेटी घेऊ शकत असेल?
अशी गोष्ट आणि तीसुद्धा अशा वाग्दत्त वधूच्या बाबतीत आणि साऱ्या जगाच्या डोळ्यादेखत शक्य आहे? जळवते, मला काही अब्रू आहे. गृशिंकाला मी भेटू लागलो तेव्हाच माझा वागनिश्चय खलास झाला आणि माझी इमानदारी खतम झाली. ते मला समजतं. तू का माझ्याकडे पाहतो आहेस? मी मुळात तिच्याकडे गेलो ते तिला मार द्यायला. मी असं ऐकलं होतं आणि आता ते खरं आहे हे मला कळलं आहे की तो कॅप्टन बाबांचा गुमास्ता त्यानं गृशिंकाकडे माझा एक कर्जरोखा दिला होता. मी देणं फेडावं म्हणून माझ्यावर खटला करण्याकरता, म्हणजे माझा पुरता निकाल लावण्यासाठी. त्यांना मला भिववायचं होतं. मी तिला ठोकायला गेलो. तिला मी पूर्वी एकदा ओझरतं पाहिलं होतं. प्रथमदर्शनी तिचा एवढा मनावर परिणाम होत नाही. मला तिच्या म्हाताऱ्या व्यापाऱ्याविषयी माहिती होती. तो आता अर्धांगवाताने आजारी पडला आहे. पण त्यानं आपल्या माघारी तिच्यासाठी एक बरीचशी माया ठेवली आहे. तिला पैशाचा लोभ आहे हे मला माहीत होतं. तिनं तो बराच साठवला आहे आणि व्याजाचा निर्दय दर लावून कर्जाऊ दिला आहे. ती एक निष्ठूर, फसवी आणि ठग बाई आहे. मी तिला मारण्याकरता गेलो आणि थबकलो. वादळ उठलं. प्लेगासारखा त्याचा तडाखा बसून मी निपचित झालो. अजूनही मी तसाच निपचितच आहे आणि मला माहीत आहे की आता सर्व काही संपलेलं आहे. मला याहून अधिकाची काहीही आशा नाही. कालचक्राचं आवर्तन पूर्ण झालं आहे. ही माझी स्थिती आहे आणि जरी मी भिकारी असलो, दैवाची तशीच मर्जी असली तरी त्यावेळी माझ्या खिशात 3,000 रुबल होते. मी गृशिंकाला घेऊन घोडागाडीनं मोकरायला गेलो. ते ठिकाण इथून 16-1 मैलांवर आहे. तिथं मला जिप्सी मिळाली आणि शॅम्पेन मिळाली. तिथल्या सर्व शेतकऱ्यांना आणि साऱ्या बायांना पोरींना ती मी पाजली. मी तितके 1000 फुंकून टाकले. 3 दिवसातच मी पुरता नागवा झालो, पण लोकांचं दैवत बनलो. पण या दैवताला त्याचं साध्य लाभलं म्हणतोस काय? त्याचं चिन्हसुद्धा तिच्याकडून दिसलं नाही. तुला सांगतो, त्या लबाड गृशिंकाच्या संबंध शरीराला एक लचकदार घाट आहे. तुला तो तिच्या इवल्याशा पायात नव्हे तर तिच्या लहानशा पायाच्या बोटातसुद्धा दिसून येईल. तो मला दिसला आणि मी त्याचं चुंबन घेतलं. पण शपथपूर्वक सांगतो, तेवढंच हं. तुला वाटलं तर मी तुझ्याशी लग्न करीन. तू भिकारी आहेस. तुला माहीत आहे तू मला मारणार नाहीस आणि मला वाटेल ते करू देशील असं सांग. मग मी कदाचित तुझ्याशी लग्न करीन, असं ती म्हणाली. ती हसली आणि अजूनही हसते आहे. दमित्री रागाच्या भरात एकदम उठला. एकदम तो दारूनं बेहोश झाल्यासारखा दिसला. त्याचे डोळे चटकन लालबुंद झाले. अन खरोखर तुझ्या मनात तिच्याशी लग्न करावं असं आहे? तिची इच्छा असेल तर लगेच, आणि जर इच्छा नसेल तर मी आहे तसाच राहील. तिच्या दारावरचा होऊन राहील मी आलुषा, तो मोठ्यानं बोलला. तो एकदम त्याच्या पुढे येऊन थांबला आणि त्याचे खांदे हातात धरून त्यानं त्याला गदागदा हलवलं. निष्पाप पोरा, तुला माहीत आहे ही सर्व वातातील बडबड आहे. ना शेंडा ना बुडूक अशी वाताची बडबड आहे, कारण त्यात एक शोकांतिका आहे. मी तुला सांगतो आलुषा, मी नीच मनुष्य असेल, नीच अन अधम मनोविकारांनी भरलेला, पण दमित्री कर्माजफ चोर अन खिसे कापू कधीच असू शकणार नाही. ठीक तर तुला सांगत होतो, मी चोर अन खिसे कापू आहे. त्याच सकाळी गृशिंकाला मारायला मी गेलो होतो आणि त्याचा जरा अगोदर कॅतरिना इवानोव्नानं मला बोलावणं पाठवलं होतं. आणि अगदी पूर्ण गुप्तपणानं. का ते मला कळलं नाही. तिचं काही कारण असेल. मला त्या प्रांताच्या मुख्य शहरी जाऊन 3,000 रुबल आगाफ्या इवानोव्नाला पोस्टानं मॉस्कोत पाठवायला तिनं सांगितलं. त्या संबंधानं या शहरात काहीही कळता कामा नये अशी तिची इच्छा होती. जेव्हा मी गृशिंकाला भेटायला गेलो तेव्हा ते 3,000 रुबल माझ्या खिशात होते आणि मी मोकरा येथे खर्च केला तो हाच पैसा. नंतर मी त्या शहरात गेल्याचं खोटंच सांगितलं, पण तिला पोस्टाची पावती दाखवली नाही. मी म्हणालो मी पैसे पाठवले आहेत आणि पावती आणीन. आतापर्यंत मी ती आणली नाही. मी ती विसरलो आहे. आता तू आज तिच्याकडे जाणार आहेस तेव्हा तुला काय वाटतं? तू तिला जेव्हा त्यानं नमस्कार सांगितला असं सांगशील तेव्हा ती तुला विचारील, त्या पैशाचं काय झालं? तेव्हा तुला सांगावं लागणार आहे, तो नीच, विषय लंपट आहे, विकार न आवरणारा हलकट किडा आहे. त्यानं तुझा पैसा पाठवलाच नाही, तो त्यानं उधळून टाकला. नीच पशुप्रमाणे तो स्वतःला आवरू शकला नाही. पण तरी पुढं तुला म्हणता आलं असतं की तरी तो चोर नाही. हे तुझे 3,000 रुबल त्यानं ते परत पाठवले आहेत. तूच स्वतः ते आगाफ्या इवानोव्नाला पाठव. पण त्यानं मला सांगायला सांगितलं आहे, माझे नमस्कार तिला पोचव. तरीही ती विचारीलच, पण ते पैसे कुठे आहेत? मित्या, तू दुर्दैवी आहेस खरा, पण तू समजतोस तितका दुर्दैवी नाहीस. निराशेनं भुईसपाट होण्यापर्यंत मनाला त्रास करून घेऊ नकोस. म्हणजे तुला काय वाटतं, तिला परत करण्यासाठी मी 3,000 रुबल मिळवू शकत नाही म्हणून मी गोळी घालून घेईन? तेच तर आहे, मी स्वतःवर गोळी घालून घेणार नाही. माझ्यात आता ते बळ नाही.
पुढे येईल कदाचित, पण आता मी ग्रुशिंकाकडे चाललो आहे. तिथे घडेल त्याची मला पर्वा नाही. आणि मग पुढं? जर तिची मर्जी झाली तर मी तिचा नवरा होईन, आणि जेव्हा तिचे प्रियकर येतील तेव्हा मी दुसऱ्या खोलीत जाईन. तिच्या दोस्तांचे मी जोडे पुशीन, त्यांची चूल फुंकीत त्यांचा निरोप्या होईन. कॅत्रिना इवानोव्नाला हे सर्व समजू शकेल? आलुषा गंभीरपणे म्हणाला. हे कष्ट किती मोठे आहेत हे ती समजेल आणि क्षमा करील. ती थोर मनाची आहे आणि तुझ्याहून जास्त दुःखी कोणी असू शकणार नाही हे तिला स्वतःला दिसून देईल. ती सर्व गोष्टींची क्षमा नाही करायची, दमित्री हसून म्हणाला. यात असं काही आहे की ज्याबद्दल कोणीही स्त्री क्षमा करू शकणार नाही. सर्वात उत्तम करायची ती कोणती गोष्ट ठाऊक आहे तुला? कोणती? ते 3,000 परत करायचे. ते आपल्याला कुठून मिळणार? मी म्हणतो माझ्याकडे 2,000 आहेत. इवान तुला आणखी 1,000 देईल, म्हणजे 3 झाले. ते घे आणि देऊन टाक. आणि हे तुझे 3,000 तुला केव्हा मिळणार? तू अजून सज्ञान झालेला नाहीस, आणि तुला माझा शेवटचा निरोप तर तिच्याकडे आजच घेऊन गेला पाहिजे. तो घेऊन गेलाच पाहिजे, मग पैसे मिळोत वा न मिळोत. कारण मला आता यापुढे असं जीवन कंठणं शक्य नाही. गोष्टी आता अशा थराला आल्या आहेत. उद्या हा फार विलंब होईल. मी तुला बाबांच्याकडे पाठवतो. बाबांच्याकडे? होय, पहिल्यांदा बाबांच्याकडे. त्यांच्याकडे 3,000 माग. पण मी ते देणार नाहीत. कोण म्हणतोय देतील म्हणून? ते देणार नाहीत हे मला ठाऊक आहे. निराशेचा अर्थ तुला माहीत आहे ना अलेक्सी? होय. ऐक, कायद्यानं ते माझं काही देणं लागत नाही. त्यांच्याकडून ते सर्व मला मिळून चुकलं आहे हे मला माहीत आहे. पण नैतिक दृष्टीनं त्यांनी माझं काही देणं आहे की नाही? त्यांच्याजवळ माझ्या आईचे 28 रुबल होते आणि त्यांनी त्यांचे 1,00,000 केले. त्या 28,000 त्यांनी फक्त 3,000 मला द्यावेत, म्हणजे माझा जीव नरकातून बाहेर काढल्यासारखा होईल आणि त्यांनी केलेल्या पुष्कळ पापांचं प्रायश्चित घेतल्यासारखंही होईल. तेवढ्याच 3,000 मी तुला शपथेवार सांगतो, मी एकूण एक गोष्टींचा शेवट करून टाकीन आणि पुन्हा माझं नावसुद्धा त्यांच्या कानावर येणार नाही. ही त्यांना मी शेवटची संधी देत आहे बापासारखं वागण्याची. त्यांना म्हणावं, ईश्वरानं ही संधी तुम्हाला आणून दिली आहे. मी ते काही झालं तरी देणार नाहीत. मला माहीत आहे ते देणार नाही. मला ते पुरतं ठाऊक आहे, विशेषतः आता. एवढंच नाही, पण आणखीही काही ठाऊक आहे. नुकतंच काही थोड्या दिवसांपूर्वी, कदाचित कालच, त्यांना पहिल्या प्रथम अगदी खरंखुरं कळून आलं. अगदी खरंखुरं लक्षात ठेव, की ग्रुशिंका कदाचित खरंच थट्टा करीत नसावी आणि माझ्याशी लग्न करण्याचा तिचा खरंच विचार असावा. त्यांना तिचा स्वभाव माहीत आहे. त्या खुनशी बाईला ते ओळखतात आणि जेव्हा ते स्वतः तिच्या मागे पागल झाले आहेत, अशावेळी ही गोष्ट घडावी म्हणून मदत करण्यासाठी ते मला पैसे देतील असं तुला वाटतं? बरं, तेवढंच पुन्हा नाही, यापेक्षाही आणखी मी तुला सांगतो. गेले 5 दिवस बँकेतून काढलेले 3,000 रुपये त्यांच्याजवळ आहेत. त्या एका मोठ्या पाकिटात बंद करून त्यावर 5 सीलं ठोकली आहेत आणि लाल फितीने ते बांधले आहे. हे मला माहीत आहे. मला किती पुरती माहिती या संबंधाने आहे पाहिलंस? त्या पाकिटावर लिहिलं आहे, माझी देवता ग्रुशंका हीस, जेव्हा ती माझ्याकडे येईल तेव्हा देण्यासाठी. त्यांनी न बोलता आणि गुप्तपणे त्यावर स्वतःच हातानं असं खरडलं आहे. आणि हा पैसा तिथं आहे हे त्यांचा खास नोकर स्मिर्द्याखफ याच्याशिवाय कुणालाही माहीत नाही. त्यांच्यावर त्यांचा इतका विश्वास आहे. तेव्हा आता ते गेले 3-4 दिवस ग्रुशिंका येण्याची वाट पाहत आहेत. ती त्या पैशांकरिता येईल अशी त्यांना आशा वाटते. त्यांनी तिला तसा निरोप पाठवला आहे. तिनं त्यांना कळवलं आहे की मी आले तर येईन, आणि जर ती म्हाताऱ्याकडे गेलीच तर त्यानंतर तिच्याशी मी लग्न करू शकेन. तेव्हा आता तुझ्या लक्षात आलं असेल की मी इथं गुप्तपणानं का येऊन बसलो आहे आणि कशाकरिता पाळत ठेवली आहे. तिच्यावर? होय, तिच्यावर. इथल्या या बायांच्या घरात फोमानं एक खोली घेतली आहे. फोमा आमच्या तिकडचा आहे. तो आमच्या तुकडीत सैनिक होता. तो त्यांची बरीचशी किरकोळ कामं करून देतो. तो रात्री गस्त घालतो आणि दिवसा रानकोंबड्याची शिकार करायला जातो. अशा रीतीनं तो राहतो. त्याच्या खोलीत मी बस्तान बसवलं आहे. यातलं गुपित त्यालाही माहीत नाही किंवा घरच्या बायांनाही माहीत नाही. म्हणजे मी इथे पाळतीवर आहे हे. स्मिर्द्याखफखेरीज कुणालाही माहीत नाही म्हणायचं. दुसऱ्या कुणालाही नाही. ती म्हाताऱ्याकडे आली तर तो मला कळविल. म्हणजे पैशाबद्दल तुला कळवणारा तो होता तर? होय, ते अगदी भयंकर गुपित आहे. अगदी इवानलासुद्धा त्या पैशाबद्दल किंवा कशाबद्दल माहिती नाही. म्हातारा इवानला चेरमॅशनीला 2-3 दिवसांच्या प्रवासावर पाठवणार आहे.
तिथल्या जंगलाला एक खरीदार आला आहे. ते लाकडाकरिता 8,000 देणार आहेत. म्हणून तिकडे जाऊन तेवढं जमवून ये म्हणून म्हातारा एकसारखा इवानच्या मागे लागलाय. त्याला तिकडे 2-3 दिवस लागतील. म्हाताऱ्याला तेवढंच पाहिजे आहे. तो गेला असेल तेवढ्यात गुरुशिंकाला येता येईल. म्हणजे ते गुरुशिंकाची आज वाट पाहत आहेत? नाही, ती आज नाही यायची. त्याची काही लक्षणं आहेत. ती येणार नाही हे निश्चित, एकदम मित्या ओरडून म्हणाला. स्मिर्द्याखफलाही तसंच वाटतं. बाबा आता पीत आहेत. ते इवानबरोबर जेवायला बसले आहेत. तू त्यांच्याकडे जा आल्योशा आणि 3,000 विचार. मित्या, भाऊ, तुला काय झालंय? आल्योशा आपल्या जागेवरून एकदम उडी मारून आपल्या भावाचा उन्माद चढलेल्या चेहऱ्याकडे बघून ओरडला. एक क्षणभर त्याला वाटलं की दमित्रीला वेड लागलं असावं. काय झालं? मी काही वेडा झालेलो नाही. दमित्री त्याच्याकडे एकटक नजरेने कळकळीने पाहत म्हणाला. भिवू नकोस. मी तुला बाबांच्याकडे पाठवतो आहे आणि मी काय बोलतोय ते समजतंय. माझा चमत्कारांवर विश्वास आहे. चमत्कारांवर? दैवी चमत्कारांवर. ईश्वर माझं अंतःकरण जाणतो. माझी निराशा त्याला दिसते. त्याला सगळं चित्र दिसतं. खात्रीनं तो काहीतरी भयंकर घडू देणार नाही. आल्योशा, माझा चमत्कारांवर विश्वास आहे. जा. मी जातो. मला सांग, तू माझी इथं वाट पाहणार का? हो, तुला काही वेळ लागेल हे मला माहीत आहे. त्यांच्याकडे तुला सरळ सरळ जाता नाही यायचं. ते आता प्यालेले आहेत. मी 3 तास वाट पाहीन. 4, 5, 6, 7 तास. पण तुला आज कॅतरिना इवानोव्नाकडे जायचं आहे हे लक्षात ठेव. अगदी मध्यरात्र झाली आणि पैसे मिळाले अथवा नाही मिळाले तरी. आणि तिला म्हणायचं आहे, त्यानं तुम्हाला नमस्कार सांगितला आहे. ही काव्यपंक्तीच तू तिच्या पुढे म्हणून दाखवायची म्हणेनास. त्यानं तुम्हाला नमस्कार सांगितला आहे. मित्या, आणि गुरुशिंका आज आली तर? आज नाही, उद्या, परवा. गुरुशिंका? मी तिला पाहून घेईन. मी एकदम बाहेर धावेन आणि तिला अडवीन. आणि जर त्यात जर आळवा आला तर खून होईल. मला ते सहन होणार नाही. कुणाचा खून होईल? त्या म्हाताऱ्याचा. तिला मी मारणार नाही. भाऊ, तू काय बोलतो आहेस? ओ, मला कळत नाही. मला काही कळत नाही. कदाचित मी त्याला मारणार नाही, कदाचित मारीन. त्याचा तो चेहरा त्यावेळी बघून त्याच्याविषयी मला भयंकर किळस वाटायला लागेल अशी मला भीती वाटते आहे. त्याचा तो कुरूप गळा, त्याचं नाक, त्याचे डोळे, त्याचं अर्धवट हसणारं ते निर्लज्ज दाताड मला खरोखर शिसारी येते. त्याचंच मला भय वाटतं. तेच मला सहन करणं जड जाईल. मी जातो मित्या. मी मानतो की ईश्वर चांगलं तेच घडवून आणेल. भयानक असं काही घडणार नाही. आणि मी इथं बसून त्या चमत्काराची प्रतीक्षा करीन. आणि जर तो घडून आला नाहीच तर? आल्योशा विचारमग्न होऊन आपल्या बापाच्या घराकडे चालला. प्रकरण समाप्त.